कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगर परिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। या 13 नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदासाठी जवळपास 56 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 317 मतदान केंद्रावर ही सगळी मतदानाची प्रक्रियेला आता सुरुवात झाल्याचं बघायला मिळते। मी आता आहे कागलमध्ये, ज्या 13 नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये कागल, मुरगुड, त्याचबरोबर चंदगड, जयसिंगपूर अशा नगर परिषदांमध्ये हाय व्होल्टेज लढती आहेत ते बघायला मिळत आहेत। त्या ठिकाणी नेत्यांच्या प्रतिष्ठा आहेत त्या पणाला लागलेल्या आहेत आणि त्यामुळेच चुरशीनं आता मतदानाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। कारण सकाळी मध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता कागलच्या मतदान केंद्रांवर मतदार आणि हजेरी लावल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्या अगोदरच हे सगळे मतदार आहेत ते या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत आणि आता या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं कामावर जाण्या अगोदर हे मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे एकूणच कागलमध्ये जर आपण बघितलं तर समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ हे कट्टर विरोधक जे आहेत ते या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेले बघायला मिळालेले होते आणि त्याला माजी खासदार संजय मंडलिक यांनी आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी चुरशीची लढत आहे ती बघायला मिळेल। त्याच पद्धतीनं जयसिंगपूरमध्ये देखील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागली आहे, तर चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजपला आव्हान दिल्याचं चित्र आहे ते बघायला मिळालं होतं। त्यामुळे एकूणच आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामधील 13 ही नगर परिषदांमध्ये आज चुरशीनं मतदान होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि ते म्हणूनच आपण बघतोय की सकाळपासून या मतदान केंद्रावर मतदारांनी अक्षरशः रांगा लावल्याचं बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कागल, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।